बघितली तर खऱ्या अर्थाने या स्तंभाला सजवलं जातं, त्याचं स्वागत आहे, चांगल्या प्रकारे सजवलं जातं. पण हा स्तंभ टिकण्यासाठी काय केलं जातं का, तर काहीच केलं जात नाही. आपण बघत असताना या पाठीमागच्या साईडने अक्षरशः हा जो काही कॉर्नर आहे मधला, तो पडलेला दिसतोय 2 ठिकाणी. आणि त्याच्याच खाली एक मोठी चीर पडलेली आपल्याला त्या भागामध्ये दिसते. आणि ती तशीच चीर अशी पार मध्य भागापर्यंत सुद्धा सेंटरला आलेली दिसते. वरच्या बाजूला बघितलं तर त्या ठिकाणी ईज पडल्यामुळं एक तर वरचा थर तो गायबच झालेला आहे, परंतु तिथून सुद्धा क्रॅक तुम्हाला झालेले या स्तंभाला दिसतील. चारही बाजूनी आपण बघितलं तर क्रॅक झालेले याच्यामध्ये दिसत आहेत. आम्ही याआधी सुद्धा मागणी केली होती की बाबा आर्कॉलॉजीने याची दखल घ्यावी, परंतु तशी कोणतीही दखल आर्कॉलॉजी घेत नाही.